नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, एखाद्या रोपट्याला जर आपण पाणी नाही दिलं तर ते रोपटं सुकून जातं. नात्यांच्या बाबतीतही तसंच असतं. जर त्या नात्यामध्ये सुसंवाद नसेल तर कालांतराने ते नातं संपुष्टात येतं. आपल्या ज्येष्ठांच्या बाबतीत काही प्रमाणात हे चित्र दिसतं का? कुठेतरी अधिकाराची जाणीव कमी पडते का? दोन पिढीमधील अंतर, सुसंवाद कुठेतरी हरवतोय का? आज जागतिक ज्येष्ठ नागरिक आज या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, इथे चर्चा करण्यासाठी अशाच दोन तज्ज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत श्री सागर नारायण पागोरे. नमस्कार सागरजी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री सागर पागोरे हे मातोश्री वृद्धाश्रम औरंगाबाद येथे गेली 7 वर्षापासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. वृद्धांसाठी ते समुपदेशक म्हणूनही काम पाहतात. आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत श्री प्रकाश बोरगावकर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री प्रकाश बोरगावकर हे हेल्पेज इंडियाचे संचालक असून गेले 30 वर्षापासून तेथे कार्यरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारे मदत मिळावी हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. आज आपण त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक, त्यांचे हक्क, अधिकार, नक्की त्यांची भूमिका काय आहे, समाजातील स्थान काय आहे, या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या तज्ज्ञांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार. आणि आपल्याबरोबर आहेत श्री प्रकाश बोरगावकर आणि श्री सागर पागोरे. प्रकाशजी, सागरजी, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आजचा जो दिवस आहे, त्याची संकल्पना आहे, त्याचा उद्दिष्ट हे सगळं आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने जाणून घेणारच आहोत. पण प्रकाशजी, मला तुम्हाला विचारायचं की आज आपण हक्क, अधिकार याविषयी चर्चा पुढे करणार. आज वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे आहे. 1 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून आपण साजरा करतो. तर दुसरीकडे आजचा हा दिवस आपण साजरा करतोय किंवा आपण आहे आजचा दिवस, तर हा एवढा विरोधाभास काय? प्रश्न आपला बरोबर आहे. कारण जिथे आपण 1 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून आनंदाने साजरा करतो, जिथे आपण सेलिब्रेटिंग एज असं म्हणतो की आज आमचं वय झालंय आणि आपण आज ते आनंदाने साजरा करत आहोत. पण त्याचबरोबर या वयोमानानुसार या ज्येष्ठांवर कुठे ना कुठेतरी एक आघात होत आहे, त्यांना त्रास होतोय, त्यांचा छळ होतोय. आणि म्हणून ही भावना पुढे येण्यासाठी, त्यांचा त्रास सगळ्यांना माहीत होण्यासाठी युनायटेड नेशननी हा दिवस जो आहे 15 जून हा वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे म्हणून जाहीर केलाय. आणि तो दिवस आपण आज मार्क करतोय, आपण साजरा करत नाहीये, आपण जनजागृती करतोय. याचं कारण असं आहे की एकीकडे ज्येष्ठांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, पण त्याचबरोबर ज्येष्ठांवर होणारे अत्याचार हे सुद्धा वाढत आहे. पण हा जो अत्याचार जेव्हा आपण म्हणतो किंवा त्रास जो म्हणतो, हे आधी नव्हते असा प्रश्न नाहीये. याला आपण इंग्रजीमध्ये एक शब्द असा वापरू शकतो की हिडन ट्रूथ. हे कुठेतरी दडलेलं, लपलेलं सत्य होतं, ते आता समोर येत आहे. आणि ज्येष्ठांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी समोर येणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. कारण काळानुरूप जो बदल होत चाललाय, त्यामध्ये ज्येष्ठांची कुचंबणा दिवसेंदिवस होत चालली आहे. आणि म्हणून त्यासाठी आजचा हा दिवस जो आहे 15 जून हा खरोखरच महत्वाचा आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही बरंच जे कार्य करतोय आणि जे काही आम्ही सर्वे केले आहे, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करूच. अगदी खरं आहे. त्याविषयी आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणारच आहोत. सागरजी, मला तुम्हाला विचारायचं की जसं आता आपण सांगितलं की एक हिडन ट्रूथ आधी होत होतं, आताही होत आहे, पण मुळात वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक नक्की कोणाला संबोधायचं? काय टप्प्यांचा, वयाचा काय फरक आहे? साधारणपणे वृद्धकाळाच्या 3 व्याख्या केल्या जातात. एजिंग इन इंडिया या संदर्भ ग्रंथात जे आहे ते के.एस. सुदान यांनी जी सुरुवातीची व्याख्या मांडली आहे, त्या व्याख्यामध्ये सांगितलं की वयवर्ष 55 ज्या व्यक्तीने ओलांडली आहे तिला वृद्ध संबोधण्यास हरकत नसावी किंवा वृद्ध संबोधलं जावं. त्यानंतर एलिझाबेथ हडलॉक यांनी सुद्धा या व्याख्येमध्ये सुधारणा करण्यात आली आणि अद्यावत ती जी व्याख्या सांगण्यात आली आहे ती व्याख्या या पद्धतीने की जी व्यक्ती वयवर्ष 60 पूर्ण केली आहे किंवा जिने 60 ओलांडली आहे त्या व्यक्तीला वृद्ध असं संबोधण्यात यावं.
त्यानंतर त्याच व्याख्येशी साधर्म्य असणारी सुधारित जी व्याख्या आहे ती ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आढळते, जिच्यामध्ये सुद्धा वयवर्ष 60 ज्या व्यक्तीने ओलांडली आहे, तर अशा व्यक्तीला ज्येष्ठ नागरिक अथवा वृद्ध संबोधण्यात यावं. अशा ह्या टप्प्याटप्प्याच्या व्याख्या व्याख्या आहेत. प्रकाशजी, खरं तर आपल्याला संविधानाने सगळ्यांनाच काही हक्क आणि कर्तव्ये दिलेली आहेत. मग कायद्याने त्यांना असे कुठले अधिकार दिलेले आहेत ज्येष्ठांना? संविधानाने जे अधिकार प्रत्येक मानवाला दिलेले आहेत तेच अधिकार ज्येष्ठांना सुद्धा आहे, पण कुठेतरी ज्येष्ठांवर होणारे अत्याचार म्हणा किंवा त्यांना होणारा त्रास होत चाललाय आणि याबद्दल आवश्यकता होती कुठल्या तरी एका कायद्याची की ज्यानुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी इतकंच नव्हे तर समाजाने सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांचा मानसन्मान ठेवावा. यासाठी कायद्याने पण त्यांना अधिकार दिलेले आहेत. आणि हा सगळ्यात पहिला जो अधिकार आहे तो आहे वेलफेअर अँड मेंटेनन्स ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 याच्यानुसार. कारण हा कायदा जो अस्तित्वात आलाय तो एवढ्यासाठीच आलाय की ज्येष्ठांची सुरक्षा व्हावी. कारण या कायद्यामध्ये सरळ म्हटलंय की मुलाबाळांनी आईवडिलांचा सांभाळ केलाच पाहिजे. म्हणजे कुठेतरी या कायद्याद्वारे ज्येष्ठांना एक आधार मिळालेला आहे. मला असं वाटतं केलाच पाहिजे हे एक अंडरलाईन आहे. आणि त्यामध्ये पुढे असं म्हटलंय की मुलं म्हणजे सगळी, स्वतःची मुलं असो, दत्तक मुलं असो किंवा सावत्र मुलं असो, ज्यांना मुलं नाही आहेत तर त्यांच्या मुलींनी सुद्धा त्यांचा सांभाळ केला पाहिजे. आणि मुलींची लग्न झाली असतील तरी त्यांनी, आणि नातवंड असतील तर त्यांनी सुद्धा त्यांचा सांभाळ केला पाहिजे. पण त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक ज्यांनी लग्न केलं नाही तर त्यांच्या नातेवाईकांनी, जे त्यांच्या प्रॉपर्टीचे उत्तराधिकारी असतील अशा नातेवाईकांनी त्यांचा सांभाळ केला पाहिजे. हा अधिकार त्यांना मिळालेला आहे या कायद्याच्या अंतर्गत. पण आता जसं तुम्ही कायदा सांगितला, पण मला म्हणायचं आहे कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी होते का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण आपल्याकडे कायदे बरेच आहेत पण त्याची अंमलबजावणी होते की नाही, आणि खरोखरच आहे अंमलबजावणी पूर्णपणे होत नाहीये. काही ठिकाणी याची अंमलबजावणी होते, काही ठिकाणी होत नाहीये. पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की जेव्हा आपल्याला अधिकार मिळतात तेव्हा त्या अधिकाराची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर या कायद्याबरोबर ज्याची अंमलबजावणी आहे त्याची व्यवस्थित अंमलबजावणी जर होत नसेल त्या कायद्यांची, तर त्याबद्दल आपण सुद्धा जागृत राहणं तेवढंच गरजेचं आहे. आपलं सुद्धा कंट्रीब्युशन तेवढंच महत्वाचं आहे. किंवा आपण अशी वाट नाही पाहिजे की कोणीतरी करेल किंवा तो कायदा आला असेल म्हणून होईल. मग त्याबद्दलची जनजागृती कोणी करत आहे, त्याबद्दल कोणी पुढाकार घेत आहे, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. अंमलबजावणी पूर्णपणे होत नाही, कबूल आहे. पण आज आम्ही सुद्धा बऱ्याच केसेस या कायद्याच्या अंतर्गत दिलेल्या आहे आणि त्याचा खूप फायदा ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. पण आमच्या असे लक्षात आले की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना या कायद्याची जाणीव नाहीये, समाजाला सुद्धा याची जाणीव नाहीये. म्हणून मला या ठिकाणी एक आवर्जून सांगायचं की आधी माहिती करून घ्या आणि आपण सुद्धा पुढे येऊन या कायद्याची अंमलबजावणी कशी होईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. खरं, अगदी खूप महत्वाचं आहे आणि आपण स्वतः ते जाणून घेणंही खूप महत्वाचं असतं. आपला एक फोन घेऊया. डॉक्टर दीपाली काळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार दीपालीजी, बोला. बदलापूरवरून बोलताय. नमस्कार. मला असं विचारायचं की मध्यंतरी असं वाचनात आलं की लहान मुलांसाठी जसे कॅम्प असतात तसे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा छोट्या छोट्या काहीतरी कार्यशाळा किंवा त्याच्यातून त्यांना छंद वर्ग असे चालू झालेले कुठेतरी वाचनात आलं. तर असं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत का, आणि नसतील तर ते चालू हवेत असं आपल्याला वाटत नाही का? दुसरी गोष्ट म्हणजे थोडा आपण दुसऱ्या बाजूने विचार करूया की काही वेळा ज्येष्ठ नागरिकांकडे भरपूर वेळ असतो, अनुभव असतो, आणि मला कोणी विचारत नाही, माझ्या घरातले मला विचारत नाही, असं तिथे घरात बसून रडण्यापेक्षा तुमच्या अनुभवाचा ज्यांना गरज आहे, ज्यांना ते मानतात अशा, म्हणजे एखाद्या छोट्या पाळणा घरात जाणं, तिथे जाऊन काहीतरी मुलांवरती गोष्टी सांगणं किंवा अशा काहीतरी कसल्याही मोबदल्याचा उपयोग म्हणजे विचार न करता आपण करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण कन्सेशन मिळवायला पाहिजे असं नाही. काही वेळा नोकरी करणाऱ्या मुलांना त्या वेळेची गरज असते, त्यामुळे आपण थोडं बाजूला होऊन त्यांना एखाद्या लाईन मध्ये उभं राहायला दिलं तर हरकत नाही. काय वाटतं तुम्हाला? धन्यवाद दीपालीजी. त्यांनी एकूण 3 मुद्दे सांगितलेले आहेत. त्याचा तो दुसरा जो मुद्दा होता ना की ते स्वतःही काय करू शकतात आणि त्याच्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊयात. पण त्याचा जो पहिला मुद्दा होता तर त्याविषयी काय सांगणार? की जसं खूप छान सांगितलं त्याने की मुलांसाठी छोटे छोटे समर कॅम्प असतात, छंद वर्ग असतात, तसं ज्येष्ठांसाठी असावेत किंवा जर ते नसतील तर ते सुरू करणे कितपत महत्वाचं आहे. सागरजी, तुम्ही काय सांगाल? अत्यंत चांगला प्रश्न मॅडमने विचारलाय. खरं तर वृद्धांकरता जो वेळ असतो तो बऱ्याच प्रमाणात असतो आणि त्या चांगल्या वेळेचा उपयोग जो आहे तो समाजासाठी किंवा स्वतःसाठी जर करून घेतला तर तो अत्यंत चांगला होऊ शकेल. साधारणपणे आमच्या वृद्धाश्रमात या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी होत असते. म्हणजे दिवाळीच्या कालावधीमध्ये पेपर पासून पेपर बॅग्स बनवणं, आकाशकंदील बनवणं किंवा गणपतीच्या कालावधीमध्ये मातीचे गणपती बनवणं यासारखे छंद जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगानेच वेगवेगळ्या शालेय विद्यार्थ्यांचा ही आम्ही त्यामध्ये समावेश करत असतो. तर एकंदरीत दोन्ही वयोगटांचा अभ्यास पाहता अत्यंत चांगला उपक्रम हा आमच्या वतीनं राबवण्यात होता. अगदी खरं आहे.
प्रकाशी तुम्ही काय सांगाल कारण की अं, असे काही छंदवर्ग नाही, कुठे आहेत ना, का? correct. त्यांनी जे म्हणाले ते बरोबर आहेत, कारण ज्येष्ठांसाठी असे कॅम्प किंवा वर्कशॉप हे आयोजित होत आहेत आणि हे संपूर्ण भारतात होत आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, हेल्पेज इंडिया संस्थेतर्फे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन, अशा प्रकारचे वर्कशॉप तर आम्ही आयोजित करतोच आहे. पण त्याचबरोबर मला या ठिकाणी एक आवर्जून सांगायचं की प्रत्येक शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झालेले आहेत आणि हे ज्येष्ठ नागरिक संघ दर महिन्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा म्हणा किंवा अशा प्रकारचे वर्कशॉप याचं आयोजन करत असते. आपणही आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल. आणि असे कार्यक्रम होत असतात आणि जसं लहान मुलांसाठी त्यांनी म्हटलं क्रेश असतात, तसे डे केअर सेंटर पण ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. फक्त त्याची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवा. अजून बरंच सगळं काही जाणून घ्यायचे, त्यांच्या मानसिक समस्या कोणत्या, त्याच्यावर उपाय कोणते, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. सागरजी, जसं आपण ज्येष्ठ नागरिक आपण ज्यांना बोलतो किंवा एल्डर सिनियर सिटीजन्स, तुम्ही त्यांच्या व्याख्याही सांगितला, पण त्यांच्या समस्याही असतात. त्या समस्या नक्की कोणत्या प्रकारच्या असतात? चांगला प्रश्न आहे. प्रामुख्याने समस्येकडे जाण्याअगोदर आपण वृद्धांच्या अवस्था पाहूयात. एक प्राथमिक अवस्था जी असते ती वयवर्ष 60 ते 70 या प्राथमिक अवस्थेमध्ये वृद्ध व्यक्तीची ती शारीरिक आणि मानसिक संतुलन याच्यामध्ये समायोजन करण्याचा तिचा प्रयत्न चालू असतो. नंबर 2ची जी अवस्था जी आहे ती वयवर्ष 70 ते पुढे बरीचशी वर्ष, यामध्ये बऱ्याचदा ती व्यक्तीची ती शारीरिक संतुलन साधू शकत नाही आणि त्यामुळे तिचं मानसिक संतुलनही ढासळण्याची शक्यता असते. त्यामुळे तिचं परावलंबित्व जे आहे ते जास्त प्रमाणात वाढत असतं आणि खऱ्या अर्थाने समस्या तिथेच निर्माण होतात. तर या समस्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने 3 प्रकारच्या असतात. सामाजिक समस्या, समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा समाजामध्ये किंवा कुटुंबातून आपले झालेलं कमी महत्व, ही एक सामाजिक समस्या असते. त्यामुळे एक नैराश्य त्या वृद्ध व्यक्तीमध्ये येत असतं. मानसिक समस्या, जोडीदाराचं निधन, अल्प उत्पन्न, मेंदूशी संबंधित आजार म्हणजे स्मृतिभ्रंश असेल, चिंता विकृती असेल किंवा छिन्न मनस्कता ज्याला स्किझोफ्रेनिया आपण असं म्हणूयात, या संदर्भातले आजार हे झाले मानसिक आजार. हे जरी मानसिक आजार असले तरी बायोलॉजिकल जैवशास्त्रीय सुद्धा काही कारणं असतात. त्याच्याशी संबंधित ज्या समस्या असतात त्या साधारणपणे असतात रक्ताभिसरण, श्वासोश्वास, अस्थि पचनासंदर्भातले आजार, प्रजनन, उत्सर्जन आणि अस्थि, या प्रामुख्याने ज्या 7 ते 8 शरीरातले घटक सांगितलेले आहेत. तर बऱ्याचदा यांची क्षमता जी ती क्षीण होत जात असते आणि 60 ते 70 नंतर प्रामुख्याने शरीरातील प्रतिकार शक्ती देखील कमी होत जात असते. त्यामुळे बऱ्याचदा या समस्या ज्या त्या गंभीर रूप धारण करतात आणि या प्रामुख्याने 3 समस्या सांगितल्या जातात त्यांच्याकडे सांगितल्या जातात. प्रकाशजी, मला तुमच्याकडे यायचं की नुकताच तुम्ही ह्या ज्येष्ठ नागरिक ह्या संकल्पनेवर एक सर्व्हे केलेला आहे, त्या सर्व्हेबद्दल आम्हाला जरा सांगा. आपल्याला कल्पना आहे की आजचा 15 जून हा वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे आहे. याच्या अनुषंगाने गेले 6 वर्ष झाले हेल्पेज इंडिया संपूर्ण भारतामध्ये सर्व्हे कंडक्ट करत आहे. सुरुवातीला 2012, 2013, 2014 मध्ये आम्ही जो सर्व्हे कंडक्ट केला होता त्यामध्ये आम्ही ज्येष्ठांना प्रश्न विचारले होते त्याच्या कुटुंबाकडून त्यांना कशा प्रकारची वागणूक मिळते. आणि त्यावेळी बऱ्याच वेळी त्यांनी हेच सांगितलं की मॅक्झिमम ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं, मग त्यामध्ये ग्रामीण आणि शहरातली सगळी ज्येष्ठ मंडळी आली आहे आणि सगळ्यांनी हेच सांगितलं की आम्हाला त्रास होतो आहे आणि आम्हाला त्रास देणारी व्यक्ती त्यांनी सांगितलं मुलगा आणि सून. आणि म्हणून मग 2015 मध्ये आम्ही सर्व्हे केला तेव्हा आम्ही खास युवा पिढींकडे प्रश्न विचारले, कारण प्रत्येक वेळी असं लक्षात आलंय की मुलगा आणि सुनेला दोष देतात आहे, तर म्हणून म्हटलं त्यांच्याकडून माहिती घ्यावी युवा पिढींना काय वाटतं. तर जेव्हा मी हा सर्व्हे कंडक्ट केला तेव्हा 78% युवा पिढींनी पण सांगितलं की हो आम्ही एल्डर अब्यूज बघतोय, वी हॅव सीन एल्डर अब्यूज. हे आमच्या घरामध्ये आम्ही बघितलंय, शेजारी बघितलंय, समाजात बघितलंय, मित्रांकडे बघितलंय. आणि त्यांनाही जेव्हा आम्ही प्रश्न विचारले की त्यांना त्रास देणारी व्यक्ती कोण, तर त्यांनी सुद्धा तेव्हा हीच 2 नावं सांगितली. आणि मग 2017 मध्ये आम्ही विचार केला की आतापर्यंत कुटुंबाबद्दल आपण विचारलं की ज्येष्ठांना कशी वागणूक मिळते आहे, पण त्याचबरोबर समाजाकडून त्यांना कशी वागणूक मिळते आहे, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून 2017चा जो सर्व्हे हेल्पेज इंडियाने केला तो जवळपास 25 शहरांमध्ये आम्ही केला. त्यामध्ये टियर 1, टियर 2, टियर 3 सगळ्या शहरांमध्ये आम्ही प्रश्न विचारले ज्येष्ठ नागरिकांना, जवळपास 4700च्या वर. आणि त्याच्यातून आमच्या असं लक्षात आलं की 44% ज्येष्ठ नागरिक म्हणतात की हो पब्लिक प्लेसेसमध्ये आम्हाला त्रास होतो. मला असं वाटतं हा खूप असा महत्वाचा मुद्दा आहे की जसं आपण प्रत्येक वेळेला कुटुंबाला दोष देतो, पण आता हा एक नवीन मुद्दा समोर आलेला आहे, त्याच्यावर आपण चर्चा करूया. एक फोन घेऊया आधी फक्त. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. मी शलाका गाडगीळ बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्ही दोघेही ज्येष्ठ नागरिक आहोत
आम्हाला कोणी नाही, आम्ही दोघंच्या दोघंच आहोत. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता म्हणजे समजा आता आम्ही दोघंच्या दोघंच आहोत आणि त्यामुळे आम्हाला काही पाण्याची बिलं, लाईटची बिलं किंवा हे सगळं जर का करायचं असतं किंवा डॉक्टरकडे, पर्टिक्युलरली डॉक्टरच्या बाबतीत आम्हाला खरंच कुणाच्या तरी मदतीची गरज लागते, तर अशा परिस्थितीत आम्हाला कोण मदत करू शकेल? आणि तुम्ही म्हणाल कारण आम्हाला तर स्मार्टफोन आणि ऑनलाईन वगैरे ते आमच्याकडे काही नाही आहे, म्हणजे तेही आमच्याकडे साधन नाही आहे की आम्हाला ते वापरणं जरा कठीण वाटतं. तर मग अशा परिस्थितीत आम्हाला कोण मदत करू शकेल? तर आमच्यासाठी कोणी म्हणजे करेल का काही? बरं, धन्यवाद शलाकाजी. त्यांचा जो प्रश्न आहे तो आपण घेणारच आहोत, कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आणि तो फक्त त्यांचा नाही आहे, तर आपल्याकडे आपले असे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांचीही समस्या आहे. त्याच्या आधी आपण त्या सर्व्हेबद्दल जो बोलत होतो की एक नवीन मुद्दा समोर आलेला आहे, त्याविषयी सांगा. ओके, जसं मी सांगितलं की 44% ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की पब्लिक प्लेसेसमध्ये आम्हाला त्रास होतो आहे, आम्हाला सगळ्या समाजाकडून त्रास होत आहे. त्याचमध्ये जवळपास 52% ज्येष्ठ नागरिकांनी हे सांगितलंय आम्हाला जो त्रास होत आहे हा वयोपरत्वे त्रास होतो आहे. म्हणजे आम्ही ज्येष्ठ आहोत, म्हणजे मी हा शब्द वापरू नये पण तरी वापरतो, आम्ही म्हातारे झालो आहोत असं म्हणून लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात आणि आम्हाला त्रास देतात. आणि यातलं अजून मला आश्चर्य हे वाटतंय की 61% ज्येष्ठ नागरिकांनी हे म्हटलं की आम्हाला त्रास का होतोय, कारण वयोमानानुसार आमच्या हालचाली हळू होतात आहे, आम्ही हळूहळू काम करतोय म्हणून चिडून लोक आम्हाला त्रास देतात आहे. कुठेतरी ह्या पिढीशी समन्वय साधताना त्रास होतोय. आणि अजून महत्वाचं त्यातला एक शेवटचा फक्त सांगतोय, कारण सर्व्हेमध्ये बऱ्याच गोष्टी आहे पण हे महत्वाचा मुद्दा, 52% ज्येष्ठ नागरिकांनी तर हे सांगितलंय की आमचा जो पेहराव आहे, ड्रेस, कपडे जे आम्ही घालतो ते व्यवस्थित नाही म्हणून आम्हाला त्रास देतात. म्हणजे खरोखरच आश्चर्य वाटलं मला हे सगळं ऐकून, हा सर्वे जो सांगतोय. आणि यामध्ये समाजाची सुद्धा ही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की समाजालाही जाणीव होणं गरजेचं आहे आणि समाजाने सुद्धा पुढे येऊन ज्येष्ठांना समजून घेणं गरजेचं आणि महत्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. शेवटी ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि आज जी ट्रीटमेंट आपण आपल्या ज्येष्ठांना देतो, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना करतो, उद्या आपणही ज्येष्ठ होणार आहोत हे विसरता कामा नये. अरे खरं, खूप महत्वाचा असा मुद्दा तुम्ही पुढे आणलात की समाजात त्यांची भूमिका काय, याविषयी आपण पुढे बोलणारच आणि सविस्तर बोलणार आहोत. सागरजी, मला तुम्हाला विचारायचं, जसं शलाकाताईंनी जो प्रश्न विचारला की ते दोघेही ज्येष्ठ आहेत, ही स्थिती बहुतेक घरांमध्ये असते की दोघंच आहेत, त्यावेळेला त्यांनी कोणाकडून मदतीची अपेक्षा करावी? प्रामुख्याने बऱ्याच शहरामध्ये जे आहेत ज्येष्ठ नागरिक संघटना त्यांच्या मदतीने ही समस्या सोडवली जाऊ शकते, अथवा डे केअर सेंटर किंवा अशा आजच्या युगामध्ये ज्या अद्ययावत यंत्रणा आहेत त्यांच्या सहाय्याने सुद्धा ही समस्या सोडवली जाऊ शकते. पण तत्पूर्वी तुम्ही जर एखाद्या वृद्धाश्रमाशी जर संपर्क साधलात तर शेवटी तुमची जी वेदना किंवा दुःख जे आहे ती आपोआपच कमी होईल, कारण तुम्ही समवयस्क लोकांमध्ये याल आणि ती समस्या सहजरित्या सुटेल तुमची. म्हणजे मला असं वाटतं शलाकाताईंना मी या ठिकाणी हे आवर्जून सांगू इच्छितो, नुसत्या शलाकाताईंना नाही, तर जेवढे काही ज्येष्ठ नागरिक जे एकटे राहतात, कारण जो सर्व्हे आम्ही पण केला त्याच्यामध्ये लक्षात आलं की जवळपास 40% ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात आहे. तर तुम्ही स्वतःला एकटं समजू नका, हेल्पेज इंडिया सारख्या संस्थांना तुम्ही मदत करा, त्याचबरोबर इतरही ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत त्यांना ते तुम्हाला मदत करू शकतात, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपण जर म्हटलं तर आम्ही आमचा टोल फ्री नंबरही नंतर आपण देऊ आणि आम्ही येऊन तुम्हाला मदत करू, आमचे व्हॉलंटियर्स येतील तुम्हाला मदत करतील आणि बरेच ज्येष्ठ नागरिक सुद्धा पुढे येऊन तुम्हाला मदत करू शकतील. अगदी खरं, म्हणजे याच्यामध्ये आहे की तुम्हाला फक्त एकटं समजू नका, सगळे तुमच्या बरोबर आहेत. आपला एक पुढचा फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार, बोला रवींद्रजी. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीच्या आज होणाऱ्या नवरत्न पुरस्कार कार्यक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यामध्ये रसिक प्रेक्षकांना सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल महासंचालक साहेबांनाही मी धन्यवाद देतो रसिकांच्या वतीने. माझा प्रश्न बोरगावकर साहेबांना असा आहे की ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, आपुलकी, संवेदनशीलता याचा अभाव कुटुंबातूनच नव्हे तर समाजातूनही पदोपदी जाणवत असतो. त्याचा एकूणच परिणाम त्यांच्या मनोबल आणि सकारात्मक मानसिकतेवर होतो. त्यातून कुटुंब आणि समाजाबद्दल इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सच नव्हे तर एक भीतीदायक असा फोबिया देखील त्यांच्या मनात निर्माण होतो. याबद्दल आपण काय समुपदेशन कराल बोरगावकर सर? धन्यवाद. धन्यवाद. मगाशी त्यांचा जो प्रश्न होता त्याला उत्तर देण्यापूर्वी आपण आधी एक प्रश्न घेऊया. श्री अनिल पाठारे आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार अनिलजी, बोला. नमस्कार मॅडम. सर नमस्कार, मी नाशिकहून बोलतोय. तर माझं वय 28 वर्ष आहे. मी आता बाहेर गावी राहतो. माझे स्वतःचे सरकारचे घर आहे. हो. तुमचा प्रश्न वय असलेला माझा विवाहित मुलगा आहे, तो आम्हाला घरी येऊ देत नाही. घरी आल्यानंतर त्रास
त्रास देतो घरात आम्हाला, घरातून हाकलून देतो आम्हाला. तर या परिस्थितीत आम्ही कसं राहू, काय प्रयत्न करावे, कुठे न्याय मागावा? बरं अनिलजी, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करून घेऊयात. प्रकाशजी, काय सांगाल? तो त्यांचाच नाही, असा बऱ्याच यांचा प्रश्न आहे की 58 वर्ष वय झालेलं आहे आणि आता मुलगा घरात घेत नाहीये. तत्पूर्वी आपण रवींद्रजींच्या प्रश्नाला मला वाटतं उत्तर द्यावं, कारण रवींद्रजींनी जो प्रश्न विचारला होता तो आजच्या 15 जूनच्या या वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डेच्या अनुषंगाने खरंच बरोबर आहे. आणि आता जो मी सर्वे जो हेल्पेज इंडियातर्फे जो केला त्याबद्दलही आम्ही जेव्हा सांगितलं की 44% ज्येष्ठ नागरिक म्हणतात हो आम्हाला सुद्धा समाजाकडून त्रास होतोय पब्लिक प्लेसेसमध्ये, म्हणजे कुठे ना कुठेतरी ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खरोखरच बदलत चाललेला आहे आणि त्यांना आपण एक अनवॉन्टेड किंवा एक निग्लेक्ट या भावनेने आपण त्यांच्याकडे बघत आहे आणि हे चित्र बरोबर नाही आहे. यासाठी आवश्यकता आहे जनजागृतीची, त्यांना समजून घेण्याची. पण हे करत असताना हेल्पेज इंडिया आणि बाकी इतर संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती निर्माण करावी. पण त्याचबरोबर हे ज्येष्ठ नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांनी सुद्धा आपणहून अशा प्रकारचं एक काम कार्य असं करावं की आपल्या वागणुकीतून की जेणेकरून एक थोडासा आदरही त्यांना लोकांना त्यांच्या मनात वाटला पाहिजे. बरोबर. पण आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की हेल्पेज इंडियातर्फे आम्ही शाळा कॉलेजच्या माध्यमातून कार्यक्रम घेतोय. आम्ही निर्णायक कॉर्पोरेट्समध्ये, निर्णायक संस्थांमध्ये जाऊन तिथल्या युवा पिढींना आमच्या कार्यक्रमात आम्ही मुद्दामून सहभागी करून घेत आहे आणि त्यांना आम्ही सेन्सिटाईज करत आहोत की जेणेकरून त्यांनी आपल्या आईवडिलांचा, आजी आजोबांचा आदर ठेवला पाहिजे, मान सन्मान ठेवला पाहिजे आणि ज्येष्ठांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. या गोष्टीला वेळ लागणार हे मला कबूल आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न आपण हे जरूर करूया आणि मला विश्वास आहे की हळूहळू हे चित्र बदलत जाईल. खरं आहे आणि हे चित्र बदललंच पाहिजे असं आपण म्हणू शकतो. आणि आता जो दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की मुलगा त्रास देतोय आणि घराच्या बाहेर त्यांना काढत आहे विचारत नाही, तर यासाठी मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की आपण नाशिकमध्ये आहात तर आपण नाशिकच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांच्या मार्फत तुम्हाला जो मी कायदा आधी तुम्हाला सांगितला आहे वेलफेअर अँड मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 या कायद्याच्या अंतर्गत जरूर तुम्हाला न्याय मिळेल. कारण याचं प्राधिकरण जे आहे हे प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसमध्ये हे प्राधिकरण आज तयार झालेलं आहे आणि त्या कलेक्टर ऑफिसमध्ये जे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे डेप्टी कलेक्टर रँकचे जे ऑफिसर असतात त्यांच्या अधिपत्याखाली हे प्राधिकरण कार्यरत आहे. तर तुम्हाला जरूर न्याय मिळेल. तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मार्फत जर गेलात किंवा तुम्ही डायरेक्ट जरी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलात तरी तुम्हाला या कायद्याच्या अंतर्गत न्याय मिळू शकेल. अगदी खरं. सागरजी, मला तुमच्याकडे यायचं की जसं आपण म्हणतो की ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्धाश्रम, सिनियर सिटीजन्स, भारतात आणि महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांची संख्या किती आहे? रीतसर नोंदणी झालेले जे भारतात वृद्धाश्रम आहेत हे साधारण 1260 वृद्धाश्रम आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती पाहता सगळ्यात अगोदर जो वृद्धाश्रम चालू झाला तो एका ज्यू व्यक्तीने मुंबईत चालू केला होता 1848 मला वाटतं. तेव्हापासून जो पहिला वृद्धाश्रम चालू झाला आहे तर आतापर्यंत रीतसर नोंदणी झालेली एकूण वृद्धाश्रम जी आहे ती एकूण संख्या 260. आणि कोणत्या राज्यात वृद्धांचं प्रमाण जास्त आहे असं काही सर्वेचे काही आकडे आहेत का आपल्याकडे? संपूर्ण भारतात लोकसंख्येच्या तुलनेत 10% ही वृद्धांची संख्या आपल्याला आढळून येते आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेशामध्ये वृद्धांची संख्या लक्षणीय आढळते. त्यानंतर नंबर 2चा जो राज्याचा भाग होतो तो महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणात वृद्धांची संख्या आढळून येते. आणि नंबर 3 केरळ राज्यामध्ये, म्हणजे अगदी दक्षिणेचा भाग जरी आपण म्हणलात तरी केरळ राज्यामध्ये एकंदरीत हे 3 राज्य जे ते प्रामुख्याने इथे वृद्धांची संख्या खूप जास्त प्रमाणात आढळून येते. अगदी खरं. आपण पुढच्या मुद्द्यावर येऊयाच. आधी एक फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार यावर माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की आपले पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे किंवा त्यांनी खूप पुढे जावे याकरता वेळप्रसंगी कर्ज काढूनही त्यांना अमेरिका, युरोपसारख्या देशात शिक्षणासाठी पाठवतात आणि कालांतराने असं होतं की तिथे जीवनशैलीचे आकर्षक होऊन हीच मुले पुढे तिकडं नोकरीच्या शोधात असतात आणि त्यांना नोकऱ्या तिथे चांगल्या पगाराच्या पण मिळतात आणि कालांतराने ते आपल्या आई वडिलांना देखील हळूहळू विसरत जातात आणि आई वडील वाट पाहूनही त्यांचे काही उपयोग होत नाही. उलट कधी कधी त्यांना ते अनाथाश्रमामध्ये किंवा वस्त्राश्रमामध्ये टाकण्याचे पण ऑफर देतात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एवढंच नाही तर कालांतराने ते त्यांच्या इस्टेटीमध्ये सुद्धा हक्क आपला मागतात. तर या प्रसंगी आपण काय बोलाल किंवा आपण पाहतो की ज्येष्ठांचे हक्क यामध्ये हक्क आणि अधिकार याचा कितपत उपयोग होऊ शकतो? धन्यवाद. धन्यवाद भारतजी. सागरजी, तुम्ही काय सांगू शकाल? आधी अत्यंत चांगला प्रश्न आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 125 अंतर्गत कायद्याची मदत घेऊन त्या मुलाच्या विरोधात ते पोटगीचा दावा दाखलही करू शकतात. त्या संदर्भात काही कायदेशीर गोष्टीची पूर्तता जर केली तर निश्चित त्यांना त्या गोष्टीचा न्यायही मिळू शकतो. याबरोबरच बोरगावकर सरांनी जी सांगितलं की संबंधित शहरातल्या ज्या ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत त्यांची जर मदत घेतली तर
ही समस्या लवकरात लवकर त्यांची सुटू शकेल. अगदी खरं. मला प्रकाश, तुमच्याकडे एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आता यायचं आहे की जसं आज आपण ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार याविषयी बोलतो, त्याचे स्टॅटिस्टिक्स जे रिपोर्ट आहेत ते आपल्या समोर येत आहेत, पण मुळात मला हा प्रश्न विचारायचा की ज्येष्ठांना आपल्या हक्काची जाणीव आज करून द्यावी लागत आहे, ह्याला जबाबदार कोण? खूप चांगला प्रश्न आहे हा. जेव्हा आपण हक्क आणि अधिकार म्हणतो, मला वाटतं या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि हक्क आणि अधिकार जेव्हा जर समजा आपण ते डिफरन्शिएट करायचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं जसं आपण म्हणतो ना की एक हेअरलाईन डिफरन्स या दोघांमध्ये आहे. पण आज तुमच्याकडे अधिकार आहे आणि आज ते अधिकारावर तुम्ही आज हक्क गाजवत आहात आणि कुठेतरी ते अधिकार तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही हक्काची भाषा बोलत आहात. तर मग आता याला जबाबदार कोण, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्या अगोदरचा आता जो प्रश्न ज्यांनी विचारला होता की मुलं फॉरेनला जातात आणि तिथे ते सेटल होतात, त्याबद्दल करेक्ट. कारण हे शेवटी हक्क अधिकाराचीच ही बाब आहे आणि मग आम्ही कोणाकडे जायचं आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी सुद्धा की जेव्हा आपण मुलांना फॉरेनला पाठवतो तेव्हा आपण त्याच्यानंतर पण आपण अपेक्षा जास्त ठेवू नये. हे सगळ्यात मला महत्त्वाचं आहे. कुठेतरी हाच मुद्दा पुढे अधोरेखित करायचा होता की काही वेळेला जेव्हा पालक पाठवतात किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की कुठेतरी ती आपली एक जमापुंजी आहे किंवा अधिकार आहे ते कुठेतरी मध्ये असं हे होतं. बरोबर आहे. आणि तिथून नात्याला कुठेतरी एक विसंवाद सुरुवात होते. बरोबर बोललात आपण. कारण शेवटी कसं ही सगळी भावनिक गुंतागुंत आहे, याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी मुलं बाळं ही पाखरासारखी आहेत. एकदा त्यांना पंख लाभले आणि त्या पंखामध्ये बळ त्यांना मिळालं तर जे ते भरारी म्हणून उंच उडी घेतात किंवा जातात, आकाशात त्यांनी एकदा झेप घेतल्यानंतर ती परत त्या घरट्यात येतील याची अपेक्षा खूप कमी आहे. त्याच्यामुळे ही अपेक्षा करणं सुद्धा मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे कधी कधी आपण जास्त अपेक्षा ठेवतो, त्यामुळे त्या अपेक्षा जर कमी ठेवल्या तर मला वाटतं हे दुःख अजून कमी होईल. पण त्याचबरोबर जेव्हा मुलं बाळं आपल्या संपत्तीवर अधिकार जर दाखवत असतील तर नुकताच 3 महिन्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचा जो एक निकाल आला त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे की आईवडिलांच्या संपत्तीवर मुलांचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे पुढेही असं म्हटलेलं आहे की जर मुलं बाळं त्रास देत असतील तर आईवडील मुलांना केव्हाही घराच्या बाहेर काढू शकतात, इव्हन ते भाड्याच्या घरात असतील तरी. तर या कायद्याच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला न्याय मिळू शकतो आणि तुम्हाला तुमची प्रॉपर्टी पण परत मिळू शकते. पण मला पुन्हा तेच तुम्हाला विचारायचे की त्यांना ह्याची जाणीव करून आज द्यावी लागत आहे. याचं कारण असं आहे की आज चित्र बदलत चाललंय. कारण कसं होत आहे बघा की दिवसेंदिवस हे आज जसं सगळं काही चित्र बदलत आहे आणि पहिल्यासारखं जे होतं तसं राहिलं नाही. आज जेव्हाही कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांसोबत आपण गप्पा गोष्टी करतो किंवा बोलतो तेव्हा ते म्हणतात अरे आता हल्लीसारखं राहिलं नाही, पूर्वी असं होतं, पूर्वी तसं होतं. म्हणजे कुठेतरी ते पूर्वीच्या याच्यातच ते अजूनही जगत आहेत, ती मानसिकता त्यांची अजून तीच आहे. पण आता जग झपाट्याने बदलत चाललंय, तुम्हाला बदलायचं आहे. आणि आता जसं काही एका ज्येष्ठ नागरिकांनी जो प्रश्न मगाशी विचारला होता की आमच्याकडे आयफोन नाही, मोबाईल किंवा आम्ही काही डिजिटल लिटरसी करू शकत नाही. पण आता ही काळाची गरज झालेली आहे. काळ बदलत चाललाय आणि काळानुरूप तुम्हाला सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. आणि या धावत्या काळामध्ये, या बदलत्या काळामध्ये आज आपण ऍडजस्ट होणं हे तेवढंच महत्वाचं आहे. पण यासाठी तुम्ही स्वतःला एकटं समजायचं नाहीये. बऱ्याच संघटना, संस्था, सगळेजण तुम्हाला मदत करू शकता, पण यासाठी तुमची मानसिकता होणं गरजेचं आहे. जेव्हा मी कायद्याबद्दल बोलतो आणि सांगतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की जवळपास 90% ज्येष्ठ नागरिकांना कायद्याच माहीत नाहीये आणि त्यांनी कधी माहिती पण करून घेतली नाहीये की असा प्रकारचा कायदा आहे आणि असेल तर त्या कायद्याची पूर्तता कशी करावी याबद्दलही त्यांनी पाहिजे तेवढा इंटरेस्ट दाखवला नाहीये. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून होणं गरजेचं आहे. कायदा आहे, संविधानाने पण आपल्याला अधिकार दिले आहे, आपले हक्क मलाही माहिती आहे, सगळ्या गोष्टी कबूल आहे. पण या सगळ्यांमध्ये आपण कुठे कमी पडतो का, आपण विचार करत नाही का, आपण काही पुढाकार घेत नाही का, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण आज तुम्हाला जाणीव करून द्यावी लागत आहे. याचं कारण असंच आहे की कुठे ना कुठेतरी आपण कमी पडतोय. मला कबूल आहे की वयोमानानुसार आपले शारीरिक ज्या लिमिटेशन्स आहेत त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो, कबूल, मी असं म्हणत नाहीये. कारण आमच्या सर्वेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की स्लोनेस म्हणजे हळूहळू जे कार्य करतात त्याच्यामुळे समाज सुद्धा त्यांना त्रास देतो आहे. पण हा कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. समजूतदारपणा थोडा आपणही दाखवणं आवश्यक आहे, कारण शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. सागरजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आपण आत्ताच ऐकलं, भारत हा तरुणांचा देश आहे असं आपण म्हणतो, पण तसंच दुसरीकडे भारतातच वृद्धांची संख्या खूप जास्त आहे. हा सुद्धा एक विरोधाभास आहे, त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? तुम्ही जसं सांगितलं की भारत हा जसा तरुणांचा देश आहे, मला सांगताना हे वाईट वाटतं की कदाचित या गोष्टीची नोंद होत नसेल, परंतु जगामध्ये भारत हा एकमेव दुसऱ्या नंबरचा असा देश आहे की जिथे वृद्धांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढते आहे. म्हणजे अगदी जागतिक स्तरावर जर हे सांख्यिकी रूपात आपल्याला जर मांडायचं झालं तर आज रोजी हे प्रमाण 12.6 आहे आणि
पुढच्या येत्या काही दिवसात म्हणजे 2050 पर्यंत जर आपण गेलो तर ही संख्या जी ती साधारण 20.5 म्हणजे बऱ्यापैकी संख्या जी ती वृद्धांची वाढते. तर निश्चित तरुणांनी फार लवकर समजून घ्यायचं असतं की वृद्धावस्था हा येणारा आपलाही भविष्यातला काळ आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण वृद्धापकाळ समजून घेत आला आणि वृद्धांना जर आदराचं स्थान देत गेलं, वृद्धापकाळ समजून घेण्यात जर आला तर मला असं वाटतं तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि अजून एक मुद्दा की वृद्धाश्रमामध्ये महिलांचं प्रमाण जरा जास्त प्रमाणात आढळतं, त्याच्या मागे काय कारण असू शकतं, काय सांगाल? मी अगोदरच सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रात जी 260 वृद्धाश्रम आहे, या संपूर्ण वृद्धाश्रमामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय आहे. याचं कारण जर आपण पाहिलं तर महिला ह्या कुटुंबवत्सल असतात. आयुष्याच्या आपला जो जोडदार आहे त्याचं निधन झाल्यानंतर महिलांचा सहभाग कुटुंबामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत असतो आणि त्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांना तो सहभाग नकोसा असतो. प्रामुख्याने सुनांशी त्यांचे वादविवाद जे ते जास्त प्रमाणात होत असतात, त्यांना तो सहभाग नकोसा असतो. त्यामुळे एका संस्थेच्या निष्कर्षानुसार जर आपण म्हणायचं गेलं तर सुनांच्या छळामुळे 90% महिला या वृद्धाश्रमात येत असतात. अगदी खरं आहे. खरं तर आपण जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, अधिकार, कर्तव्य या सगळ्यांविषयी बोलतोय, त्यांच्या समाजात त्यांची होणारी कुचंबणा याविषयी बोलतोय, पण त्यांचं समाजाचं काय देणं लागत आहे याविषयी अधिक जाणून घ्यायचे. प्रकाशजी, सागरजी, मला तुमच्या दोघांनाही विचारायचं. प्रकाशजी, पहिल्यांदा तुमच्याकडे मला हा मुद्दा घेऊन यायचा आहे की मगापासून आपण हक्क, अधिकार, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली पाहिजे किंवा त्यांनी खरं तर करून घेतली पाहिजे याविषयी आपण बोलतोय. बऱ्याचदा असं होतं की समाजातून ही कुचंबणा होते किंवा समाज हे देणं लागतोय, ते देणं लागतोय, पण मला कुठेतरी ह्या मुद्द्यावर बोलायचं आहे की ज्येष्ठ नागरिक सुद्धा समाजाचं काही देणं लागतात. काय सांगाल तुम्ही? बऱ्याच वेळी आपण जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार याबद्दल बोलतो तेव्हा असं म्हणतात की ज्येष्ठ नागरिकांना हे दिलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना हे दिलं पाहिजे, हे मिळालं पाहिजे. पण त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की ज्येष्ठ नागरिक समाजाला काय देऊ शकतात. कारण आमचं असं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिकांकडे खूप मोठी संपत्ती आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे खूप मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती म्हणजे त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव. मग त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजाला किंवा पर्यायाने युवा पिढीला सुद्धा होणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणून यासाठी निरनिराळे कार्यक्रम म्हणा, काहीतरी कार्यशाळा आयोजित करणं गरजेचं आहे की जिथे या युवा पिढींना आणि विशेषतः लहान मुला-मुलींना सुद्धा त्यांच्यासोबत ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडून ते शिकू शकतात. आम्हाला कल्पना आहे की आता सध्या विभक्त कुटुंब पद्धती आहे, कारण आधी जशी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आजी आजोबा हे आपल्यासोबत असायचे आणि त्यातून भरपूर काही आपल्याला शिकायला मिळायचं, भरपूर काही आपल्यावर संस्कार व्हायचे, पण आज ते शक्य नाहीये. आज विभक्त कुटुंब पद्धती आपण तरी सुद्धा अशा मुलांसाठी जर असे काही कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये जर या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग केला किंवा शाळांमध्ये सुद्धा जसं आपण निर्णायक कार्यक्रम घेतो तेव्हा तुम्ही ग्रँड पॅरेंट्स डे घ्या. आम्ही हेल्पेज इंडियातर्फे नेहमी शाळांना सांगतो की तुम्ही आजी आजोबा दिवस साजरा करा, की आजी आजोबांना शाळांमध्ये तर ग्रँड पॅरेंट्स अलाउड नसतात बऱ्याच शाळांमध्ये की नाही, तुमचे पॅरेंट्सच आले पाहिजेत. खरं तर हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा छान तुम्ही अधोरेखित केलेला आहे. आणि म्हणून अशा वेळी जर या ग्रँड पॅरेंट्स डेच्या अनुषंगाने जर तुम्ही आजी आजोबांना तिथे बोलावलं तर त्यांच्याकडून मुलांना बरंच काही शिकायला मिळेल. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम मी बऱ्याच शाळांमध्ये घेतो. इतकंच नव्हे तर कॉर्पोरेट्समध्ये, निर्णायक कंपन्यांमध्ये जे काही यंग एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासोबत ज्येष्ठांचा संवाद आम्ही साधतोय. कार्यक्रम असे घेतो की जिथे आम्ही म्हणतो इंटरॅक्शन विथ युअर पॅरेंट्स, इंटरॅक्शन विथ एल्डर्स, असे कार्यक्रम जिथे तुम्ही बसा आणि संवाद साधा, तुम्ही बोला. आणि त्यावरून आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच युवा पिढी जेव्हा ते म्हणतात की आम्ही स्ट्रेस आणि स्ट्रेन याच्या अंतर्गत काम करतोय आणि आम्हाला बरेच प्रश्न असे आहेत आमच्या मनामध्ये ज्याची उत्तरं मिळत नाही, पण जेव्हा त्यांचा संवाद या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी होतो, जेव्हा त्यांच्याशी ते भेटीगाठी करतात किंवा ज्यांना भेटतात, तेव्हा ते म्हणतात यातले जवळपास 60% प्रश्न तर आमचे सुटले आहेत. कारण आम्हाला यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं, आम्हाला समजून घेता आलं काय काय नाही, या प्रॉब्लेमचं रूपांतर आणि एका चांगल्या गोष्टीमध्ये होतं आणि त्यांना त्याची उत्तरं मिळतात आहे. तर ही जी गोष्ट आहे हे एकत्र त्यांना आणणं, ज्याला आपण म्हणतो इंटरजनरेशनल बॉन्डिंग, हे खूप महत्वाचं आहे. पण यासाठी संस्थांसोबत ज्येष्ठ नागरिक संघटनांनी आणि ज्येष्ठांनी सुद्धा पुढाकार घेणं आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा तो पुढाकार घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यावर अनेक उपक्रम आहेत, त्याविषयी आपण बोलूया. एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत तासगाववरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार उमाजी, बोला. हा, जसं अमेरिकेत वगैरे सरसकट सगळेच वृद्धांचे जबाबदारी गव्हर्नमेंट उचलतं. ऍटलिस्ट जे निराधार आहेत तेवढ्यांना तर जबाबदारी गव्हर्नमेंट उचलू शकत नाही का? थँक्यू. धन्यवाद उमाजी. सागरजी, काय सांगाल त्यांच्या प्रश्नाला? म्हणजे सगळी जबाबदारी किंवा निराधार जे आहेत त्यांची जबाबदारी, पण आपल्याकडेही काही प्रमाणात असं काम चालू आहे, काय सांगाल?
संपूर्णतः जबाबदारी शासनाची घेणं शक्य नाहीये. त्यामुळेच धार्मिक संस्था किंवा ज्या सेवाभावी संस्थेच्या मदतीने आपणही वृद्धाश्रमामध्ये जर प्रवेश घेतला तर ही समस्या निश्चित सुटू शकेल. म्हणजे प्रत्येक समस्येवर शासनानेच उत्तर देणं अपेक्षित आहे किंवा मला असं वाटतं शासनानेच काही तोच एक करावं. मुद्दा जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला जर आपण सरकार किंवा तर आपली काही जबाबदारी आपण समजू शकतो का, असं काय सांगाल प्रकाश? तुम्ही काय ठीक सांगाल? आहे, बरोबर आहे. हे पहा, आपली जबाबदारी आहे, पण मला या ठिकाणी अजून हे पण सांगायचं आहे की ज्या काही संस्था कामं करत आहेत की त्या संस्थांसोबत एक कुठेतरी सरकारचं सुद्धा धोरण असणं आवश्यक आहे. कारण त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो त्यांनी अमेरिका किंवा बाकी पाश्चात्य देश आणि भारत याच्याबद्दल त्यांनी तुलना केली आहे. हे आम्हालाही पटत आहे की पाश्चात्य देशामध्ये आणि बाहेर देशांमध्ये ज्येष्ठांकडे सरकार व्यवस्थित लक्ष देत आहे. आपल्याकडे तसं होत आहे, पण आपल्याकडे आता ते धोरण जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी होणं हे आवश्यक आहे आणि ते होईल आणि हे करणारच आहे. पण त्याचबरोबर हे करत असताना आम्ही काय करू शकतो, आमचा सहभाग काय, आणि इथे जर समजा शासन कुठे कमी पडत असेल तर आम्ही शासनाला कशी मदत करू शकू हा पण विचार करणं तेवढंच गरजेचं आणि महत्वाचं आहे. कारण शेवटी मानसिकता कशी असते बघा लोकांची की बा हे यांनी केलं पाहिजे, हे सरकारने केलं पाहिजे, संस्थांनी केलं पाहिजे, म्हणून आपण नुसते अपेक्षा करत राहतो. अरे हो, कबूल आहे, त्यांनी करावं, पण ते करत असताना ते जर कमी पडत असतील, त्यांच्याकडे जर मॅन पॉवर नसेल किंवा कुठेतरी कमतरता असेल तर त्या ठिकाणी मी काय करू शकतो, माझा सहभाग काय, आणि माझ्या सहभागामुळे जर हे काम होत असेल आणि त्याचा फायदा जर सगळ्यांना होत असेल तर का म्हणून मी ते करू नये, ही मानसिकता असणं आज गरजेचं आहे, आवश्यक आहे. याबद्दल विचार करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अगदी खरं. आणि त्याचं मगाशी तुम्ही सांगितलं तसं आपण बोलत होतो की त्यांची समाजातील भूमिका किंवा समाजाचं देणं लागतो. बऱ्याचदा मगाशी तुम्ही बोलण्याच्या ओघात हे सांगितलेलं की अजूनही त्यांच्या बोलण्यात असते की आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी तसं होतं. पण मला असं वाटतं की आमचा वेळ आणि तुमचा जो काळ आहे तो जर तुम्ही ह्या युवा पिढीपर्यंत पोहोचवला नाही तर त्यांनाही कसं कळणार आहे की तुमच्या वेळेला काय होतं. आपण बरोबर बोलत. खरंच आता आमच्याकडे सुद्धा मी सांगतो ना, बरेच व्हॉलेंटियर्स आहेत आणि आमच्याकडे काही ज्येष्ठ नागरिक व्हॉलेंटियर आहे आणि काही ज्येष्ठ नागरिक व्हॉलेंटियर्स असे आहे की जे 24/7 अवेलेबल आहे. म्हणजे कधी प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांना कॉल करतो आणि ते सरळ जातात आणि सगळ्यांना भेटतात. आणि त्यांच्या अनुभवावरून जेव्हा ते इतरांशी संवाद साधतात ते आमच्या लक्षात आलं की या युवा पिढींना बरंच काही शिकायला मिळत आहे. म्हणजे आमच्याकडे एक चोपडा अंकल म्हणून आहे, 66 वर्षाचे आहेत ते, आणि ते नेहमी त्यात तत्पर असतात 24/7. कधी का आम्हाला काही प्रॉब्लेम आला, कारण आमच्याकडे बऱ्याच केसेस येतात, बरेच जण कंप्लेंट करतात, बरेच एकटे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आम्हाला फोन करतात की आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. अशा वेळी मी चोपडा अंकलला सांगतो, ते जातात आणि त्यांना मदत करतात. तर असे एकटे चोपडा अंकलने असे बरेच चोपडा अंकल्स तुमच्यामध्ये आहेत, तुम्ही करू शकता. तुम्ही पुढे या, तुम्ही मदत करा. आणि एक बघा, तुम्ही दुसऱ्यांना मदत केल्यानंतर त्यांचे जे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य तुम्ही बघाल, मला वाटतं हे भरपूर तुम्हाला काही देऊन जाईल. आणि ते चेहऱ्यावरचं हास्य आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, आपल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर फुललं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार याच्यावर आपली चर्चा सुरू आहे. आपली चर्चा सुरू होण्यापूर्वी आपल्याला चौधरी सर बोलतायत जळगाववरून, त्यांचा एक फोन घेऊया. नमस्कार, बोला. हा, नाही, ते आता जो प्रश्न आला होता की जे निराधार लोक आहेत, शासनाने वृद्ध लोक आहेत, जबाबदारी घेतली पाहिजे, तर त्याच्यावर जे उत्तर आलं ते बरोबर नाही आहे. कारण 2007चा कायदा केंद्र शासनाने जो केला आहे त्यात प्रोव्हिजन अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनातर्फे 150 निराधार वृद्ध नागरिकांची जबाबदारी शासनाने घ्यावी, प्रांतिक शासनाने, असं कायद्यात प्रोव्हिजन आहे. त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही, म्हणजे ती करता येईल, त्याच्याकरता प्रयत्न करता येतील, हे सांगायचं. बरं, धन्यवाद. चौधरी साहेबांनी बरोबर सांगितलंय, कारण त्या कायद्याच्या अंतर्गत असं म्हटलंच आहे की शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वृद्धाश्रम सुरू करावा आणि तिथे अशा निराधार ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मदत करावी. पण याची अंमलबजावणी झाली नाही. चौधरी साहेब, आपण म्हणाला ते बरोबर आहे. म्हणून यासाठी सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघटना आणि हेल्पेज इंडिया आणि इतर सर्व संघटना मिळून प्रयत्न करत आहेत की सरकारला सांगत आहेत की हे धोरण लवकरात लवकर जाहीर करा आणि याची अंमलबजावणी करा. अगदी खरं आहे. सागरजी, मला तुमच्याकडे एकच असं, आपण मगाशी प्रकाश सरांनी सांगितलं की समुपदेशन किंवा सगळ्यांच्या भूमिका आपण बघतोय, तर जेव्हा हे ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमात येतात किंवा असंही त्यांचं समुपदेशन करणं खूप महत्वाचं असं, काय सांगाल? मुळातच वृद्धाश्रमात प्रवेश ही नकोशी असणारी भावना असते. त्यामुळे वृद्ध ज्यावेळेस वृद्धाश्रमात येतात ती बुजल्यासारखे असतात, लहान बालकासारखी. जसं लहान बालक शाळेत गेल्यानंतर फारसं सहकार्य करत नाहीये, तशीच अवस्था वृद्धांची झालेली असते. कारण एकंदरीत कुटुंबात फार कमी सदस्य असतात, त्यांच्याशी त्यांचा बॉन्डिंग आणि त्याच्या तुलनेत वृद्धाश्रमात मिळणारी वागणूक किंवा वृद्धाश्रमात
असणारे गैरसमज यामुळे ती व्यक्ती बुजल्यासारखी असते. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीला आम्ही बोलतो करत असतो तर हळूहळू त्या व्यक्तीची समस्या जी ती अत्यंत चांगल्या पद्धतीने ती व्यक्ती व्यक्त करत असते. मुळातच समुपदेशनाचा जो प्रामुख्याने पहिला भाग आहे की तुम्ही एक चांगलं श्रोता असणं आवश्यक आहे आणि नेमकं तेच इथं करायचं असतं, कारण वृद्धांना व्यक्त व्हायचं असतं. वयवर्ष 60 नंतर प्रत्येक व्यक्ती ही खूप ओव्हर टॉकेटिव्ह होत असते. त्याला स्वतःचा पास्ट टेन्स एक्सप्रेस करायचा असतो. भूतकाळ सांगणं त्याला फार सुखद वाटत असतं आणि नेमकं हेच आपल्याला हेरायचं असतं, हेच आपल्याला पाहायचं असतं. आणि ती व्यक्ती जे जे सांगेल ते आपण ऐकत गेलो की हळूहळू नेमकी समस्या आपल्याला त्यातून जाणून घ्यायची असते आणि त्या समस्येची जाणीव आपल्याला झाल्यानंतर त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करायचं असतं. शेवटी वृद्धाश्रमात आल्यानंतर वास्तवतेची जाणीव झाल्यानंतर समवयस्क आणि समदुःखी या दोन्हींचाही बऱ्यापैकी परिणाम त्या वृद्धाश्रमावर होत असतो. आणि वारंवार वृद्धांशी संवाद साधणं म्हणजे दिवसाचा बराचसा वेळ जो आहे तो आमचा त्यांच्याशी संवाद साधणं म्हणण्यापेक्षा एक श्रोता म्हणून जास्त त्यांना जास्त वेळ द्यावा लागतो. ऐकून घेणं हे खूप ऐकून घेणं हे एक चांगलं स्किल जर असेल तर चांगल्या पद्धतीचं समुपदेशन वृद्धाश्रमात केलं जात असतं आणि ही प्रक्रिया जी ती निरंतर चालू असणं आवश्यक आहे. म्हणजे एका विशिष्ट टप्प्यावर थांबणारी ही प्रक्रिया नाहीये की सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. आता समुपदेशन संपलंय आणि त्या व्यक्तीचा संबंध तुटलाय असं नाही, तर वृद्धांच्या समस्या वारंवार वाढत असतात, चिंता असतात, गैरसमज असतात, शंका असतात. या सगळ्यांना उत्तरं द्यायची असतात आणि त्याला जाणीव करून द्यायची असते. तर या पद्धतीने समुपदेशन ही निरंतर चालू असणारी प्रक्रिया आहे. प्रकाशजी, मला तुमच्याकडे जसं त्यांनी सांगितलं की वृद्धांच्या समस्या निरंतर वाढत आहेत, चिंता आहेत, गैरसमज आहेत, काळजी आहे, हे सगळं आहे. याच्यामध्ये समाजाची भूमिका बघितली, कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे आणि कुटुंबाबरोबरच प्रत्येक युवा पिढीची, प्रत्येक व्यक्तीची भूमिका किती महत्वाची आहे. समाजाची आणि कुटुंबाची भूमिका ही खूप महत्वाची आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपली जेवढी काही जी ज्येष्ठ मंडळी आहेत, आपले आजी आजोबा म्हणा किंवा इतर ज्येष्ठ नागरिक मंडळी, ही आपल्यावर संस्कार करणारी व्यक्ती आहेत. जितक्या चांगल्या प्रकारे संस्कार हे आपल्यावर करू शकतात किंवा सांगू शकतात किंवा समजावून देऊ शकतात, तेवढ्या चांगल्या प्रकारे इतर कोणी करू शकत असेल असं मला वाटत नाही. म्हणून त्यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हिंदीमध्ये कोणी असं म्हटलंय की हमारे बुजुर्ग हमारे संस्कृती के धरोहर है, आणि खरंच आहे, त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळत आहे. पण त्यासाठी आवश्यकता आहे त्यांच्यासोबत बसण्याची, त्यांच्यासोबत बोलण्याची, त्यांना समजून घेण्याची. जसं सागर म्हणाले ते खरंच बरोबर आहे की आपण त्यांच्या वेळ दिला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. कारण ज्येष्ठांना काहीच नको आहे हो तुमच्याकडून, त्यांना फक्त तुमचा वेळ हवा आहे. त्यांना कोणीतरी ऐकणारं पाहिजे, समजून घेणारं पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडून बसून ऐका, शिका, बरंच काही तुम्हाला माहित होईल त्यामधून. आणि जेव्हा ते सांगतील, जेव्हा ते बोलतील, तेव्हा बघा त्यांच्यामधला परिणाम किती वेगळा दिसेल. कारण जेव्हा तुम्ही त्यांना ऐकता सांगता तेव्हा त्यांनाही हलकं वाटतं आणि तेव्हा त्यांना असं वाटतं नाही खरंच ही व्यक्ती माझी काळजी घेत आहे, मला समजत आहे. खरं. आणि मला असं वाटतं की त्याच्याच बरोबर ज्येष्ठ आपले जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं त्यांची दिनचर्या जी आहे ती सुद्धा थोडी बदलण्याची गरज आहे. काय सांगाल? खूप आवश्यकता आहे. कारण जसं मी म्हटलं की आता काळ बदलला आहे, सगळीकडे बिझी लाईफ झालेलं आहे. मग अशा वेळी थोडं या युवा पिढीला समजून घेणं पण तेवढं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळी थकून जेव्हा युवा पिढी ऑफिसहून आल्यानंतर तुम्ही लगेच जेव्हा त्यांना बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्यांची मनस्थिती नसते, त्यांची इच्छा नसते. आणि अशा वेळी आपण त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते बोलणं होत नाही आणि काहीतरी मग विपर्यास त्याच्यातून निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी समजून घेणं आवश्यक आहे. त्यांची सुद्धा मानसिकता तुम्ही समजून घ्या आणि ज्येष्ठ नागरिक तुम्हीच समजू शकता, कारण तुमच्याकडे अनुभव आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. थोडंसं त्यांना समजून घ्या आणि मग बघा किती छान तुम्ही संवाद त्याबद्दल करू शकाल आणि त्याचबरोबर युवा पिढी सुद्धा ही तुम्हाला समजू शकेल. कारण सगळ्यात महत्वाचं आहे. आज जरी आपण बऱ्याच वेळी युवा पिढीला ब्लेम करतोय, पण असं नाही आहे. युवा पिढी सुद्धा खूप चांगली आहे, फक्त त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं या दोन्ही पिढीने एकमेकाला समजून घेतला, संवाद साधला, त्यातून बरंच काही निष्पन्न होईल आणि कुठल्याच संस्थांची म्हणा किंवा गरजच भासणार नाही. अगदी खरं आहे. पागोलेजी, तुम्ही काय सांगाल सागरजी शेवटचं आपल्या थोडक्यात आपल्या सगळ्या ज्येष्ठांना? कुटुंबातल्या सदस्यांना जर त्यांनी समन्वय साधला, नेमकी समस्या जी ती प्रत्येक वेळेस सांगण्यापेक्षा सुसंवाद होणं महत्वाचं आहे कुटुंबामध्ये. नेमकं तोच आज घडत नाहीये. वेळेचं भान नसतं, कारण आज जी तरुण पिढी आहे ती घड्याळाच्या काट्यावर चालत असते. त्यांनाही बऱ्याचशा समस्या जाणवत असतात. परंतु योग्य वेळी जर आपण मार्गदर्शक म्हणून जर कुटुंबात जर भूमिका बजावली तर निश्चित तुमचं स्थान कुटुंबात वाढत जाणार आहे, तुम्हाला महत्त्व कुटुंबातले सदस्य देत जाणार आहेत. तर या गोष्टीचं जर भान वृद्धांनी ठेवलं आणि वृद्धांना समजून घेण्याची भूमिका जर तरुणांनी ठेवली तर हा एक चांगला समन्वय असू शकेल आणि एक चांगली कुटुंब संस्था जी ती अबाधित राहील. म्हणजे आपण आपल्या देशाची संस्कृती जी महान आहे असं म्हणतो, आपण पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत राहायचो, अर्थात त्याला गालबोट लागतं आणि आता हळूहळू विभक्त कुटुंब पद्धती होत झाली. असो त्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जर हा समन्वय जर असला तर चांगल्या पद्धतीने वृद्ध आणि तरुण
हा एक 2 वयोगट चांगल्या पद्धतीने राहू शकेल आणि एक चांगली कुटुंब व्यवस्था निर्माण होऊ शकेल. अगदी खरं आहे. जसं आपण आपल्या तज्ज्ञांकडून आता ऐकलं की एक समन्वय, एक सुसंवाद साधणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यांचं थोडं ऐका, त्यांना तुमच्याकडून थोडं ऐकून घेतात आणि असं करून समन्वयाने, आनंदाने हे पुढे आयुष्य घालवणं खूप गरजेचं आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आमच्यापर्यंत आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवू शकता. आपलं पहिलं माध्यम आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com आणि हे आपले सगळे कार्यक्रम तुम्ही यूट्यूबवरही पुन्हा बघू शकता. यूट्यूब www.youtube.com/sakhisayadri. प्रकाशजी, सागर सर, तुम्ही इथे आलात आणि छान ही जी माहिती आम्हाला दिली आणि एक समन्वय साधण्याचा जो काही प्रयत्न केला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.